शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये अगजानन पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तम् उपास्महे। आता GSB ಸೇವಾ ಮಂಡಲ ಬಾಂಬೆ ಹಂಗೆಲೆ ದ್ವಾರಕಾ ಯಾತ್ರೆ ಬಗ್ಗೆ ಜಾವನು GSB ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಅಹಮದಾಬಾದ್ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಅಂಕ ಆಯ್ನ हे अहमदाबादाचे रेल्वे स्टेशन जनसमुदाय सकड वट जावनु जमिलेच तशींची बहु सुंदर जावन आशिल्ली तसले हे रेल्वे स्टेशनाचे चंद पळोवच बद्दल सकड प्रफुल्लित मनान करताना हांगा येवच्याक तयार जाल्ले आसाच आनी जनसंदणी हेता तेता वतची ताजे स्वाद घेता आसाची आनी वीक्षण करता आसाची तशी स्वामे रैलारी उपविशन जावन बसलींची तशींची शुभवार्ता ते यात्रेचे विशयांतू उल्लेताची सकड अवलोकन करताची बैसून ते नरनारायण स्वरूपी जावन स्वाम्याल देव ते रैलाचेरी विराजमान जावन आसा तशी जन सकड स्वाम्याल मुखार विंद पळोवन भारी संतोष जावन हेता तेता घुंथची सकड वीक्षण करत आसत सकड हे संभ्रमाक जाय जावन आशिल्लें तसलें केळी पानकी सकड द्रव्य की तशींची जाय जावन सर्व वस्तू संग्रह करता आसाची तशी भारी संतोष व्यक्त करताची आनी तांगेले सकाळ मुखार विंद पळोवन भारी भारी सन्न चिरडून जाल तिकीन भारी चंदायचेरी मुग्ध रितीचेर जाल तिकीन पळोवन येता तेता वचून भारी संतोषार तांगेले एक भारी संतोष व्यक्त करता तर संदर्भ स्त्रियांक जाल तिकीन मेळ्ळा तशी सकड चंद जावन आशिल्लें तसलें तें शुभ्र जावन आशिल्लें तसलें रूप घेता आसाची आनी आनी एकलो सांगता आतां ते इंजिनाक भोगी येवन लागता तशींची आतां रेल स्टार्ट जाता हे विशयान करतना सकड मनन चिंतन सकड करता आसाची आनी सकड ते हाका यंत्राच्या विशयांत की अथवा बुश विशयांत की अथवा खाऊच्या विशयांत की अथवा सर्व अवलोकन करताची स्वाम्यांची देवालकी ध्यान करून विषय विचार सकड विमर्श करताची हेता तेता भोंवताची मार्गदर्शन करता थंय उपवेशन जाता आसाची तशींची तांगेले मनोरंजनाचे म्हळ्यार देवाल विशयांत चिंतन जावचें वचून तांणी त्या जाग्यार बसून खंयच्यो आहार सेवन करचो धांवडी भोंवडी सकड परमात्मा निमित्त जाता म्हणून तसलें मनन करताची मुखार सिता आसाची आमी आतां राघवेंद्र स्वामी भायर येवन राबले रैल आतां स्टार्ट जाता आसा तशी स्वामी भायर मुखाचेरी पळयता आसाची तशींची रैल प्रारंभ जाले तशींची सकड रूपाचेरी सकड हात हल्लोवची तशी सर्वांक हे करताची अवलोकन करताची हस्तलाघव करताची हे भायर सरता आसा मुखार सले यात्रा प्रारंभ जाली सकड ते दैवीक अंश संभूत जावन तसं लोक सकड पळयताची सकड अवसर अवलोकन करताची मुखार सिता आसाची GSB सेवा मंडल बॉम्बे हांगेले एक कार्यक्रम हो भारी चंदायर जाता म्हणल्यार एक आश्वासन सकडान दिसता आसा द्वारके रेल्वे स्टेशनार येवन घेवन उभय येती पाविल आसाची तशी तांगेले पदार्पण ते द्वारकेक येता आसतना आमकां कृष्णद्वैपायनू दोन्ही कृष्णशी आमकां आमगेले मुखकमलान दिसताची तशींची यंत्राचेरी म्हळ्यार कारारी स्वाम्याल पदार्पण जावन ताचेर उपवेशन जाता आसा आनी
कार स्टार्ट जाताच आणि मुखार सतची यात्रा स्वाम्याली प्रारंभ झाल्या आणि ते कार सीधा दमणी होला येऊन पावतात. चढ़ी जाय द्वारिका जाऊं देव पूजा माझी देव पूजा आता स्वामी निर्माल विसर्जने पूजन करून द्वारकेची गोमती नईचे स्नानाक बाहेर सरत असे परिसराचे ते अवसराचरी सर्वालगे संभाषण करून कार बसले तशींची हे प्रवास बाहेर सरला. कार येत अस तशींची ध्वजू प्रफुल्लित जावन हे जाता तशींची स्वाम्याले अवरोहण हे कारार्थ करून जावन गुरुचरण सदंड जावन संतोषान करताना गंगा ते गोमती नाही का पदार्पण करचे संदर्भाचे ते पद तल जावनशील तसल सक्कड मेटलं एक एक देवंतची ते पवित्र गोमती नाही का हंगेले पाद स्पर्श जावन गंगा पूजन करताची ते यमुनेक फल समर्पण केले. तशींची अर्घ्य प्रदान क्षीरान करता असची अर्घ्य प्रदान जाता ती निर्मल जावनशील लक्ष्मी ते गोमती नईचे नदीचे जलांत मिळली आणि स्नानाकार जाता तशींची अर्घ्य प्रदान सूर्यावंदन करून स्वाम्यानं स्नान केले. तशींची आता तांगेले वस्त्रित्यादिक सकड हे करून सदंड दंड समेत त्यांनी मज्जन करून वैर उठले. तशींची मुखार शीताची प्रणव मंत्र स्वरूप आचरताना स्नान करून वैर येऊन जप तप अनुष्ठान सकड कोरचे बग्गे तान्यात बाहेर सरलेची.
कृष्णा कृष्णा हरे हरे गोपी कृष्णा गोपाल कृष्णा गोवर्धन धर कृष्णा 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 मोहन कृष्णा 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 मुरली कृष्णा मुकुंद कृष्णा मोहन कृष्णा 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 गोपी कृष्णा माधव कृष्णा राधा माधव कृष्णा कृष्णा राधा कृष्णा माधव कृष्णा राधा माधव कृष्णा कृष्णा राधा भगवान गोविंद जय गुरु महाराज तशी हे करता चेंज करता असतात नियम आहे रोज ಹಂಗತ ದ್ವಾರಕೇತಕುನ್ ಸ್ವಾಮಿ भेट द्वाराक कृष्ण आले दर्शन घेवचीकोस्कर भायर सरलेची द्वारकेतकून भेट द्वाराक 27 किलोमीटर दूर अस जालतकिनी लॉन्च तशी ती जन भारी भारीची हे कार्यक्रमात पूर्वची येऊन जमून हे कार्यक्रमात आम्ही भाग जाऊन स्वाम्याला दर्शन घेऊन गेलो ते भेट द्वारा भार सुरका म्हणून उद्देशानं संतोषान करताना स्वाम्याला होतो येत असची स्वाम जालतकिनी सर्व दिक्काक पळयताची संतोषानं प्रफुल्लित मन करताना तानी पळयताची अवलोकन कोण हात दाखवून हाजी सौंदर्य प्रकृतीचे सौंदर्य इत्यादी सगळं भारी संतोषान ते घेताची येत असची ते राराजमान देदीपिमान जाणून तसं ते स्वाम्याला पदार्पण लॉन्चार झाला तशी स्वामी उपस्थिती जाताची आणि स्वामी आसनार उडू जाऊन चर्च करताची निसर्गाची ते कसं एक रम्य तसं ते अवलोकन करचे बद्दल परमात्माला एक दिव्य सृष्टी तू भारी सुंदर निर्मल जामशील तसं ते जलाशया ते नदीचे एक चंदाई उगम असताना संगम पळत असताना हे प्रकृती आवसून कसल चंदाई आमच्या गौड सार ब्राह्मण समाजाक दिल्या म्हणून तसले सांगच्याक भारी अंतःकरण पूर्वक दिसता आणि जन सकड पळताची स्वामी सकड परिसर अवलोकन करताची जना काही सकड घेऊन गेलो ते भेट द्वारा हजे द्वार प्रवेशन करताची तशीची लोक स्वाम्याला मागशी वत निरंतर सतत वत असची तशीची व्हिडिओ इत्यादी सगळं करते तसं संदर्भ ते नांजावटा असून आरके हानी भायरी राबून ताजे सक्कड अवलोकन भितर जात असताना तानी मनन करून स्वाम्याला ते दिव्य दर्शन पदार्पण करून बाहेर येऊचे संदर्भाचेरी तांगेले सक्कड ते यात्रेचे हे भितरी उचित संदर्भाचेरी आणि भायरीच राबून सकड गणन केली आणि यात्रे जन सकड भितर होत असाची कशी सरद्वार उचित असल पळले भारी आमकाय वस्तू म्हणून दिसतात अंगाशिला काही पळया सकड भारी चंद तशी भितर गेले स्वाम्याला प्रवेश थई आणि लोक सकड भायरी राबल्याची आणि आणखी जमताच एका वैर वैर लोक येता आणि प्रार्थना जाता त्याता हेता जन घुंता सची कसल एक ती चंदाई तो एक मोहू तो एक पाशू भक्तीचे बंधन देवान दिला आम्ही श्रीधर कामते जलतकिनी सबतनीक जाऊन होता असची देवस्थानात जमीन लोक सकड बाहेर येता असची भारी संतोष झाला हर्षोद्गारू चरडा जलतकिनी पळया कितलं संतोषो सकड हेता त्यात पळताची देवान ते रूप चिंतन करताची स्वामी बाहेर आयले स्वाम्याला पदो कण समाश्रयान करतन ती सगळी भुईंच पवित्र डली
स्वामी पदार्पण करून वही राहिले आणि भारी संतोष किती संतोष स्वाम्याला हस्त पळत असतानाची 23 लक्षण युक्त जामशील देह ते दिसता अति निर्मल शुभ्र जामशील तसल दिसता पळया स्वाम्याला आलेखन खुर्ची बद्दल फोटो इत्यादी काढची बद्दल जन प्रयत्न करता असाची जनसंधानी पळायला भारी संतोष दिसता तशी पळया येता असाची गुरु चरणारविंद तांगल मुख पळे तानाची देवस्वरूप जाम दिसून स्वामी राराजमान जावनो उपस्थित झाल्याची तशींची स्वाम्याले आगमन म्हणत असले मुखारसत असं आणि सकट लोक जाग दाखवता तशींची ती नाही तीन स्वाम्या बघून ते अवलोकन केले तशींची उपास लोंचारी येऊन बशाक हे केले आणि पुनः द्वारक एक स्वामी बाहेर सरताची ते तांगेल आसना रूढ झाले आणि बारी स्वाम्याक संतोष झाला वैरी आकाशाचे आकाश म्हणणारी गगनाभिमानी देव गणपती ताकजाल देखील पळून संतोष पान स्वामी हेतात तांबळतात पळया किती संतोष हो आणि भारी चंद तशींचे रूप तशींचे येऊची तसं बा हा किती चंद पळया आमके भाग्य पळो च्या मिळलेले थई वसून प्रवेश झालेले किती संतोष जावच्या पूर्व ते नैसर्गिक बल सूर्य इत्यादी गेले कांती तशी ते निर्मलता सूर्य अस्तमानाचे समय की म्हणून दिसता पळया तो सूर्य बुडतस अस्तमांडतस आमखे पळत तस पुण्य देवान दिला भारी संतोष स्वामी सूर्य तशी तांगेले संतोषाचे विवरू विषय स्वाम्यान उल्लोन घेवचे इत्यादी भारी चंदस दिन पै स्वाम्याला उल्लेता तशी स्वामी उपास द्वारके केवचाक बाहेर सरले कारार बसले तशींची स्वाम्यांची यात्रा थैतुकुनो पुनश्च मठाक मठाक येवचाक प्रारंभ झाली आमगेले भारत देश अंतशिले 12 ज्योतिर्लिंगापैकी द्वारके इंतशिले एक नागेश्वर लिंग हे भारी सुंदर अस प्रणव स्वरूप दिसता पळया चंद भारी चंद सुंदर अस मारने के लिए नहीं आ सकता था जरासंध जो भगवान ने यहाँ पे दारुका में से द्वारका बसाया कृष्ण के कहने पे भगवान शंकर के कहने पे उसके लिए 12 ज्योतिर्लिंगों में एक ज्योतिर्लिंग वाराणसी को विश्वेशम काशी त्र्यंबकम गोमतीघर नासिक हिमालय केदारनाथ विश्वेश्वर शिवालय अजंता एलोरा ये सिर्फ 12 ज्योतिर्लिंग है और ज्योतिर्लिंग का मतलब ये नहीं है जो भगवान अपने आप में आता स्वामी कृष्ण परमात्माले एक द्वारकाधीश जावनशील तसल ते देवालय आणतो ते कृष्ण परमात्मा देवस्थान आणतो ताजे ध्वज 40 मीटर ताजे अंतर दिग्गाय पडलेली 300 मीटर असं काही भारी चंद दिसता भारी चंद प्रफुल्लित असते पळया लोक कितले जमिला थंय
हाजी केतना अयो भारी चंद विस्मय काय जकणा चार जल तक हाजी मागची पडात की म्हणू हे पळले रे 500 वर्षा इतिहास म्हणत असताना कसल ती द्वारावती शिली पण आमक सांगता का रोमांचन जाता भारी सुंदरस पळया ताजी ध्वज द्वार मुकुट तशीची कवाट तशी गवाक्ष तशी ताची सुंदरता भारी चंदस सुंदरस सक्कड जन दाबून अवलोकन करताची पळया किती चंद सुंदर आता स्वामे ते जगजगी सुत नगरांत स्वामे तशींची स्वाम्याल शिष्य ते देवालयांत प्रवेश करचे पुरस्सर मुखार स्वाम्यात भितर होता असची तशींची मस्त लोकांना बाहेर तसल संदर्भ पडलं कसाला म्हणाली भारी भीकर जाणून परिस्थिती उत्पन्न जायत म्हणाल दृष्टीचरी बॅग गी गाशील जनांसकड बाहेरी राबनू अथवा कोणाला हातान देऊन घेणू थई बुसका पडले तशी जन सगड बाहेरी राबील चांगली चिल सगळी इत्यादी घेऊन तदनंतर मुखार सुन कसनेंची करूया व्हिडिओ काढतशी ना जालतकी ना हाजी चंदाय पळया शिला बालिका कन्या तशींची अनेक नमुनेचे दिव्य दिव्य बाललीला क्रीडा रिंकण स्खलन जलेल तसल सगळं मूर्त्य तसल ते चंदाई चिरणीक पळया किती चंद विश्वकर्मान निर्माण केले तसल चंदाई तशींची व्हिडिओ काढचा ना जालतकी नी हे हाजी सुंदर भव्य रम्य जावनशील तसले चंदाई तशींची ताजे आर्क भाई आणि तशींचे हे 500 वर्षा फुडली म्हणत असताना ते द्वारका नगराची चंदाई त्यातनं कितली चंदशपर द्वारका ते द्वापर युगांतो म्हणून दिसता भारी चंदस भारी चंदमळ चंद पळया ढोलू ढमरू टंका इत्यादी गान नाद निनाद शब्द स्वर इत्यादी सकड जाता भारी चंदाई पळया किती चंद एक शिला बालिक रबल्या कसल हस्ती ती शुंडाग्र जाणूशील तसल हस्ती ताजी मुख मंठप पळया ताजी चिरणीक पळया खांबी पळया झग शिव सिरियत म्हणून सांगला हा का हांगात बाहेर रब्बून पळयताना इतली चंदाय असं म्हणताना भितर वसून पळयले असल्या रे कितली चंदाय अशा पुरते देवाले दोळे भोरने ताज पळयले आमका भारी संतोष दिसता भारी संतस भारी संतोष पळया भारी ते कृष्ण आले